राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे आणि याच निवडणुकीमध्ये घराणेशाहीचं वर्चस्व राहिले आहे का? सामान्य कार्यकर्त्याला संचालक होण्याचा अधिकार नाही का? असा सवाल आता सामान्य कार्यकर्त्याकडून उपस्थित केला जात आहे. नुकतंच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू झाली आहे आणि निवडणूक सुरू होण्यापूर्वीच निकालाचा मोठा भाग ठरला आहे. तो म्हणजे 21 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत आणि या बिनविरोध प्रक्रियेत पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे घराणेशाही. प्रश्न असा आहे की सहकार क्षेत्रात आयुष्यभर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला संचालक होण्याची संधी नेमकी कधी मिळणार? पाहूया लोकपरिवर्तन न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय नेत्यांनी परस्पर तडजोडी करत 21 पैकी 13 जागा या बिनविरोध केल्याची चर्चा आता दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगलीच रंगली आहे. या प्रक्रियेत अनेक प्रभावशाली राजकीय कुटुंबातील सदस्य संचालकपदी पोहोचल्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये आता तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर आणि बहीण भावना बोर्डीकर या तिघांचीही बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील प्रेरणा वरपुडकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. राजेश गोरेगावकर यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी तसेच आमदार सईद खान यांचे बंधू मेहराज खान यांनाही संचालकपदी बिनविरोध संधी मिळाली आहे. यामुळे आता जिल्हा बँक ही सहकाराची संस्था राहिली की काही मोजक्या राजकीय घराण्यांची मक्तेदारी बनली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अनेक वर्ष पक्ष आणि सहकारासाठी काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते मात्र पुन्हा एकदा संधीपासून वंचित राहिल्याची भावना आता कार्यकर्त्यामधून व्यक्त केली जात आहे. एकीकडे 13 जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित 8 जागासाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या जागासाठी 19 जुलै रोजी मतदान होणार असून या लढतीकडे संपूर्ण दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तर आता परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील या निवडणुकीने पुन्हा एकदा मूलभूत प्रश्न समोर आणला आहे. सहकार क्षेत्रातील नेतृत्व सामान्य कार्यकर्त्याकडे जाणार की ते काही राजकीय घराण्यापुरतेच मर्यादित राहणार? या प्रश्नाचे उत्तर आगामी निवडणुकीच्या निकालातून आणि भविष्यातील राजकीय घडामोडीतून स्पष्ट होईल. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.